गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲज यू नो की RRB 2024ची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. आजच्या सेशनमध्ये आपण RRBचे डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे रिगार्डिंग टू द नोटिफिकेशन. काही असे पण मुलं असतील ज्यांना ऑलरेडी नोटिफिकेशन त्यांनी रीड केलेली असेल किंवा बऱ्याच जणांना तिथेही कन्फ्युजन असेल की नक्की नोटिफिकेशन मध्ये रीड काय करायचं आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरला जातो. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, सो आम्हाला ते पण डिटेल्स हवे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप छोट्या छोट्या सर्व गोष्टी बघणार आहे. तर RRBची ही नोटिफिकेशन ज्यावेळेस आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आहे, ती डाउनलोड केलेली असेल तर तुम्हाला हे फ्रंट पेज दिसेल. यामध्ये जे टोटल वॅकन्सी आहेत बघा, यावर्षी 9,995 प्लस वॅकन्सीज आपल्याला बघायला मिळतात. आता यामधला पूर्ण हा दिलेला 4 डिजिटचा नंबर आहे, त्यामध्ये मात्र कुठेतरी आपल्याला 4 डिजिटच आहे, पण एक्सपिरियन्स प्लस त्याच्यामध्ये वॅकन्सी ज्या आहेत त्या फ्रेशर्ससाठी आहेत. तर आपला फोकस कुठे राहील आजची नोटिफिकेशन रीड करताना की फ्रेशर्ससाठी किती जागा आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने फॉर्म भरला पाहिजे. एक्सपिरियन्स लोकांसाठी पण आपण बघणार आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, काय फॉर्मॅट राहील, पण मोस्टली फोकस जो राहील तो फ्रेशर्ससाठी राहील. आता दरवर्षीच्या नोटिफिकेशन मध्ये आणि या नोटिफिकेशन मध्ये एक स्लाइटली चेंज आलेला आहे फक्त, ठीक आहे. आणि त्या चेंज मध्ये आपण कसं प्रिपरेशन करायचं, प्रिपरेशनसाठी आपण एक सेपरेटली त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. आज फक्त आपण नोटिफिकेशन रीड करतोय. जी वॅकन्सी आहे टोटल 9,995 प्लस, हा मी प्लस का बरं यूज केला असेल याच्यामध्ये, तर काही बँक्स आहेत, मग ती मल्टीपर्पज असू दे किंवा ऑफिसर स्केल असू दे, ज्याला आपण म्हणू शकतो की ऑफिसर स्केल म्हणजे जस्ट लाईक अ PO, ठीक आहे, आणि क्लरिकल ह्या ज्या स्केल आहेत. तर याच्यामध्ये काही बँक्स आहेत ज्यांनी NR म्हणजे नॉट रिपोर्टेड असं साईन तिथे दिसतंय. नॉट रिपोर्टेड म्हणजे तिथे कधीच वॅकन्सी नसणार आहेत असं नाहीये. पहिली गोष्ट, बँकिंगमध्ये जागा ह्या वाढू शकतात. ज्या बँकांनी आत्ता रिपोर्ट नाही केलं ज्यावेळेस नोटिफिकेशन आली, पण पुढे जाऊन ज्यावेळेस तुमची रिझल्ट येईल तोपर्यंत मात्र ह्या वॅकन्सी तुम्हाला वाढताना दिसू शकतात, ठीक आहे. या 9,995 प्लस वॅकन्सीज ज्या आपण डिस्कस करताना बघितलं असेल, याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय की दरवर्षी RRB मध्ये 10,000 तरी जागा निघतात, बरोबर. तर त्यातलाच ह्या तुम्ही बघितलं असेल आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मुलांना क्लरिकल आणि PO बरोबर अजून एक आहे की GBOच्या वॅकन्सी काय आहेत. या GBOच्या जनरल बँकिंग ऑफिसर, तर तिथे पण खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ऑलमोस्ट 450 to 500 वॅकन्सी तिकडे आहेत. तर त्या सुद्धा आपण बघूया. पहिल्यांदा ही जी नोटिफिकेशन आहे ती कुठे अवेलेबल असते, तर IBPS.in, ठीक आहे. IBPS PO क्लरिकल आणि जी RRBची एक्झाम कंडक्ट करते त्या IBPSच्या साईटवरती तुम्हाला ही नोटिफिकेशन बघायला मिळेल. आता या नोटिफिकेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत त्या म्हणजे डेट्स, की काय डेट्स आहेत, फॉर्म फिलअपच्या डेट, लास्ट डेट काय आहे, कशा पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो. याचे जे काही फॉर्म आहेत ते फक्त आणि फक्त ऑनलाईन अवेलेबल आहेत. कोणत्याही ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये याचे ट्रान्झॅक्शन सुद्धा होत नाहीत, पेमेंट्स, त्याचबरोबर फॉर्म सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच भरला जातो, ऑफलाईन मध्ये नाही, ठीक आहे. इम्पॉर्टंट डेट्स मध्ये सगळ्यात पहिला बघा, हा टेबल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या पद्धतीने प्रिडिक्ट केलेल्या होत्या काही गोष्टी की 2024 मध्ये येणाऱ्या एक्झाम्स ह्या पद्धतीने असतील, तर त्या सेम त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आपण इथून पुढच्या पण प्रिडिक्ट करून त्या पद्धतीने स्टडी स्ट्रॅटेजी स्टार्ट करू शकतो. कारण RRBची तर एक्झॅक्टली जी जून जुलैच्या दरम्यान नोटिफिकेशन येते ती आलेली आहे, ठीक आहे. डेट आहे 7 जूनला फॉर्म चालू झालेला आहे. पण आपण 2-3 दिवसानंतर ही का डिस्कस करतोय, कारण कोणतीही नोटिफिकेशन आली की त्या गोष्टीला 4-5 दिवस द्यायचे पहिलं. त्यातले छोटे छोटे मायनर गोष्टी बघायच्या, काय स्ट्रॅटेजी राहणार आहे, कशा पद्धतीने वॅकन्सी आलेल्या आहेत, टोटल अनालिसिस करून मग फॉर्म भरायचं, लगेच घाई करायची नाहीये, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, एंड 27 जून. 27 नंतर जर डेट एक्सटेंड झाली तरी आपण तुम्हाला इन्फॉर्म करणार आहोत, पण नाही झाली तरी लास्ट डेट लक्षात ठेवायचं 27 जून आहे.
ठीक आहे. आता याच्यामध्ये जे फी चार्जेस असणार आहेत ते पण ऑनलाईन मोडमध्ये असणार आहेत. तुम्ही ज्यावेळेस रजिस्टर कराल फॉर्म्स त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण डिटेल्स येणार आहेत. त्या डिटेल्समध्ये काय काय गोष्टी हव्यात ते आपण थोड्या वेळाने बघणार आहे. पण सेम ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्ही ह्या डेट्समध्येच करायचं. जी एक्झाम राहणार आहे आता हे प्री एक्झाम ट्रेनिंग जे SC ST कॅन्डिडेट्स आहेत त्यांना गव्हर्नमेंटकडून 8 डेजचं फ्री सेशन मिळतं प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगचं. त्याचं मात्र तुम्हाला जे हॉल तिकीट आहे किंवा जे ॲडमिट कार्ड येतं छोटंसं एंट्रीसाठीचं ते जुलैमध्ये मिळेल. ठीक आहे, फॉर दॅट कॅन्डिडेट. तिथे काही खूप तुम्हाला डिटेलमध्ये नाही शिकवलं जात, फक्त एक जस्ट आयडिया दिली जाते की काय आहे, कशा पद्धतीने तुम्हाला सिलेबस आहे थोडंसं रिवाइज करून दिलं जातं. त्यानंतर प्रिलियम एक्झाम ही जी एक्झाम आहे ती सुद्धा ऑनलाईन मोडमध्ये आहे. क्लरिकलची आहे ती 2 स्टेजमध्ये होणार, प्रिलियम आणि मेन्स. आणि जी POची आहे ती 3 स्टेजमध्ये होणार, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर यामध्ये प्रिलियम तुमची जुलै ते ऑगस्ट. डेट तिथे सांगितलेला नाहीये, डेट तुम्हाला लवकरच कळतील ज्यावेळेस तुमचे फॉर्म फिलअप करून होतील. ठीक आहे, पण जुलै ऑगस्ट म्हणजे आपण असं कन्सिडर करू शकतो की जुलै एंड किंवा ऑगस्टचा फर्स्ट वीक, हे या पद्धतीने आपण अनालिसिस करू शकतो. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम त्यांनी ऑगस्ट केलंय. सो याच्यामध्ये कॉल लेटर येण्यासाठीची डेट दिली आहे त्यांनी जुलै ऑगस्ट, म्हणजे जुलै एंडला तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळेल आणि तुमच्या ऑगस्टच्या 1st to 2nd वीक मध्ये असेल. म्हणजे तसं पाहायला गेलं तर आत्तापासून मी म्हणेल तुमच्याकडे 2 महिने आहेत. ठीक आहे. नेक्स्ट मेन्स एक्झाम सप्टेंबरमध्ये. जसं आपण नेहमी म्हणतो की प्रिलियम आणि मेन्समध्ये किती जास्त डिफरन्स नसतो. जो तुम्हाला प्रिपरेशनसाठी ड्युरेशन दिलेला आहे तो हार्डली 1 मंथचा असतो. त्यामुळे प्रिपरेशन जे आहे ते प्रिलियम आणि मेन्स सायमल्टेनियसली राहू दे. त्यामुळे मध्ये गॅप नसल्यामुळे फक्त रिव्हिजनला तुम्हाला मिळेल. जास्तीत जास्त तिथे तुम्ही जनरल अवेअरनेसचा स्टडी आहे तो जास्त करावा आणि जे बाकी सब्जेक्ट्स आहेत त्याचे आत्तापासूनच रिवाइज करायला स्टार्ट करा. त्यानंतर मेन्सचं डिक्लरेशन जे काही रिझल्ट आहे ते ऑक्टोबर दिलेलं आहे आणि इंटरव्ह्यूचं कॉल लेटरची डेट दिली आहे त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर. सो तसं पाहता आज जूनला नोटिफिकेशन आली आहे, तर नेक्स्ट नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत तुमचा रिझल्ट म्हणजे गेली पुढचे 6 महिन्याचं टोटल तुम्हाला डेट्स दिलेले आहेत की कशा पद्धतीने फेज चालणार आहेत. आजपर्यंत कधीही असं झालेलं नाहीये की इथे डिक्लेअर केलेल्या टाइम टेबलपेक्षा 3-4 महिने कधी पुढे गेलीये. सो तुमच्यासाठी हे परफेक्ट आहे टार्गेटसाठी की यावेळी एक्झाम ही कंडक्ट होणार आहे. सो सध्या इम्पॉर्टंट काय आहे की फॉर्म्सची लास्टची डेट, की आपण फॉर्म कधीपर्यंत भरला पाहिजे. सो हा जो फॉर्म आहे तो आपल्याला 27 तारखेपर्यंत भरायचा आहे. कुठे भरणार त्याची लिंक, तर लिंक टेलिग्राम चॅनलवरती आत्ता आपलं सेशन झालं की तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. सो टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करायचंय, तिथे रजिस्टर करायचंय. कसे रजिस्टर ते आपण छोट्या छोट्या गोष्टी बघूयात. पण त्या अगोदर ह्या एक्झामसाठी कोण कोण अप्लाय करू शकतात, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो बघूया. फर्स्ट, ठीक आहे, असिस्टंट पर्पज म्हणजे क्लरिकल एक्झामसाठी. आता क्लरिकलच्या एक्झामसाठी तुम्ही हे जे नोटिफिकेशन मध्ये गोष्टी बघत असाल याच्यामध्ये फेज दिलेले आहेत, बाकी काहीच नाहीये. तर नोटिफिकेशन मधले पण काही काही पार्ट्सच मी फक्त तुम्हाला इथे डिस्कस करताना दिसेल. टोटल ओव्हरऑल नोटिफिकेशन आहे, पण महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी कुठे फोकस करायचं आहे किंवा आपण ॲज अ बँकिंग ॲस्पिरंट्स म्हणून नोटिफिकेशन मधल्या कुठल्या पार्टला फोकस केला पाहिजे हे पण व्यवस्थित बघा. ठीक आहे. सो त्यांनी दिलेलं आहे की जे ऑफिसर असिस्टंट मल्टीपर्पज म्हणजे क्लरिकलची एक्झाम आहे त्याच्यासाठी फेज काय आहे, 2 फेजेसमध्ये एक्झाम्स आहेत. किती? 2. कोणती? प्रिलियम आणि मेन्स. मेन्स नंतर डिरेक्टली काय आहे तुमचा रिझल्ट येईल आणि तुम्ही बँक जॉईन करू शकता. तिकडे कोणत्याही प्रकारे इंटरव्ह्यू नाहीये. नेक्स्ट असिस्टंट मल्टीपर्पज मध्ये इथे बघा 3 फेज आहेत का, प्री, मेन्स आणि मेन्स नंतर पुढे तुम्हाला इंटरव्ह्यू बघायला मिळेल. ठीक आहे. सो ह्या फेजेस आहेत. पुढे स्केल 1 आणि मल्टीपर्पज ह्या 2 गोष्टींचे मी फेज सांगितलेत तुम्हाला. त्यानंतर ह्या रुरल बँक्स आहेत, कोणकोणत्या आहेत. आता बऱ्याच जणांना RRB मध्ये बँक्स कोणकोणत्या समाविष्ट आहेत म्हणलं, काही काही जण बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया पण म्हणतात. ठीक आहे. सो त्यांच्यासाठी सांगते,
RRBचा पहिल्यांदा लॉंग फॉर्मच बघा, रिजनल रुरल बँक. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून आपल्या ज्या काही वॅकन्सी निघतायत, आता हे पूर्ण नंबर ऑफ बँक मला अशा पूर्ण तिथे दिलेलं असणार आहे. नंबर ऑफ बँक काय आहेत, कुठे कुठे तुम्ही भरू शकता, आणि प्रत्येकाच्या स्टेट वाईजची लँग्वेज प्रोफिशियन्सी, की तुम्ही त्या त्या स्टेटमधून फॉर्म भरताय तर तुम्हाला त्याची जी लोकल लँग्वेज आहे ती माहीत असली पाहिजे. तर तिथं सेम महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता, इथे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. ठीक आहे, मराठी लँग्वेज त्यांनी सांगितली. सो हे महाराष्ट्रातून तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्याचबरोबर लास्टला विदर्भ कोकण ग्रामीण बँक. ठीक आहे, मराठी, या दोन बँकांसाठी मात्र तुम्ही इथे अप्लाय करत असता. सो हा पूर्ण प्रत्येक स्टेट वाईज इथे टेबल दिलेला आहे. आपण ज्या तुम्ही स्टेट मधून असाल तिथे किंवा तुमची जी लँग्वेज आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही तिथे बघू शकता. ठीक आहे, नेक्स्ट इलिजिबिलिटी क्रायटेरिया. फर्स्ट इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे यू आर अ सिटीजन ऑफ इंडिया, की तुम्ही इंडियाचे सिटीजन असले पाहिजे. तो फर्स्ट क्रायटेरिया ॲज ऑलवेज सगळ्या एक्झामसाठी असतो. सेकंड क्रायटेरिया असणार आहे एज. ठीक आहे, जो फर्स्ट क्रायटेरिया आपण बघितला तो हा होता. नेक्स्ट याच्यामध्ये एज क्रायटेरिया. सो ग्रुप बी, ग्रुप ए ऑफिसर. आता ग्रुप बी म्हणजे याच्यामध्ये येणार क्लरिकलची. क्लरिकल मध्ये काय सांगितलं, एज 18 years to 28 years. So candidate should not have been born earlier than 2 June 1996. सो इथे जे दिलेले क्रायटेरियाज आहेत ना इयर्सचे, फक्त बघायचं की त्या इयर्सच्या मध्ये तुमचे डेट ऑफ बर्थ येते का. सो त्याच्यापेक्षा लेस पण नाही पाहिजे, ग्रेटर पण नाही, की माझं आता 29 स्टार्ट आहे किंवा मी 29 कम्प्लिटेड आहे आणि मी इथे अप्लाय करू शकतो का. करू शकाल, पण नॉट फॉर जनरल कॅटेगरी. ठीक आहे, एज रिलॅक्सेशन इज ऑल्सो देअर, बट जनरल कॅटेगरीसाठी हायेस्ट काय आहे 28 years. सो हे एज क्रायटेरियाज पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जिथे तुम्ही स्केल 1 म्हणजे असिस्टंट मॅनेजरची पोस्ट बघता तिथे तुम्हाला एज दिलेला आहे 18 years to 30. तसं बघायला गेलं तर IBPSच्या बाकी एक्झाम्स मधलं जे एज आहे ते मिनिमम 20 किंवा 21 ते एक्सपेक्ट करतात. RRBची अशी नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये 18 to तुम्हाला 28 आणि 18 to 30 बघायला मिळतं. ठीक आहे, सो हे झालं PO साठीचं. त्यानंतर ऑफिसर स्केल 2, इथे मॅनेजरची पोस्ट आहे जी मी JBO मगाशी जे बोलले जनरल बँकिंग ऑफिसर त्या रिगार्डिंग मात्र ही पोस्ट आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला 32. आता जसं जसं एक्सपिरियन्स किंवा त्या रिगार्डिंग 2 इयर्सचा एक्सपिरियन्स हवाय किंवा 5 years एक्सपिरियन्स हवाय, तर एज क्रायटेरिया वाढताना दिसत आहे. जर तुम्हाला 30+ कुठेतरी दिसत असतील एज क्रायटेरिया, तर समजून जायचं की पुढे येणाऱ्या क्रायटेरियामध्ये इथे एक्सपिरियन्स गरजेचा आहे. ठीक आहे, बँकिंग मध्ये. सो इथे 32 year आहे, कारण इथे आपल्याला 2 yearsचा JBOच्या साठी 2 yearsचा बँकिंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट मधला एक्सपिरियन्स हवाय, म्हणून मात्र इथे एज मध्ये 2 एक्स्ट्रा दिले. ठीक आहे, हे बाकीचे जे स्केल्स आहेत जसं की तुम्हाला बघायला मिळेल पुढे बरेचसे लॉ ऑफिसर्सच्या वगैरे पण जागा आहेत, तर त्याच्यासाठी हे एक्सपिरियन्स आणि टोटल एज क्रायटेरिया दिलेला आहे. सो फोकसमध्ये आपल्या 2 गोष्टी असल्या पाहिजेत ॲज अ फ्रेशर, ते म्हणजे मल्टीपर्पज म्हणजे क्लरिकलची एज क्रायटेरिया काय आहे आणि आपला POचा. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द एज रिलॅक्सेशन टेबल. आता जे आपण क्रायटेरिया बघितला तो जनरल कॅटेगरीसाठी होता. ठीक आहे, त्यानंतर जर इफ यू आर SC/ST कॅन्डिडेट देन यू हॅव 5 years ऑफ एज रिलॅक्सेशन. म्हणजे आता मगाशी ऑफिसर स्केल 1चा मॅक्स क्रायटेरिया काय होता, विच इज 30 ना. तर इफ यू आर SC/ST कॅन्डिडेट देन तुम्हाला 35 पर्यंत देता येतं. जर तुम्ही OBC मधून असाल तर तुम्हाला 33 पर्यंत देता येईल. आणि PWD मध्ये जनरल कॅटेगरीमध्ये असेल, ठीक आहे, PWDचे बरेच कॅन्डिडेट्स आहेत तेही इकडे अप्लाय करतात. त्याच्यासाठी स्क्राईबसाठी सेपरेटेड पेज दिलेला आहे, की जर तुम्ही स्क्राईब बोरो करत असाल, तुम्ही जर व्हिज्युअली इम्पॅक्ट असाल तर कशा पद्धतीने तुम्ही तिथे तुम्हाला एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे, कशा पद्धतीने स्क्राईब तुम्ही कॅरी करू शकता, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर PWD मध्ये जनरल कॅटेगरीसाठी 10 आहे,
ओबीसी साठी 13 आहे, SC ST साठी अनलिमिटेड आहे. अगेन नेक्स्ट एक्स सर्व्हिसमॅन किंवा कोणतरी डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांच्यासाठी मात्र तुम्हाला इथे 8 इयर्स एज रिलॅक्सेशन फॉर SC ST कॅन्डिडेट अँड फॉर अदर 5 इयर्स. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला हे क्रायटेरियाज बघायला मिळतील. नेक्स्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट एज्युकेशनल क्रायटेरिया. ठीक आहे, सो याच्यामध्ये एज्युकेशनल म्हणजे बॅचलर डिग्री इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाकडे डिग्री ही असलीच पाहिजे, बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर यामध्ये मल्टीपर्पज आणि असिस्टंट बद्दल मी डिटेलमध्ये सांगते. इथे पण बघा बॅचलर डिग्री दिलंय, पण तुम्हाला इथे ॲग्रिकल्चर इंजिनियर, ॲनिमल, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री सगळे दिसत असते. सो कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन झालेले स्टुडंट इथे अप्लाय करू शकतात. ठीक आहे, असं काहीच नाहीये की पर्टिक्युलर अशा कोणत्या कॉमर्सच्या बॅकग्राऊंड मधून पाहिजे तरच तुम्ही इकडे अप्लाय करू शकता. जस्ट तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. इथे प्रत्येक जणांना एक डाऊट असतो की मॅम त्यांनी सांगितलं वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर, आणि माझं तर असं काही स्पेशलाइज कोर्स नाही झाला, माझ्याकडे काही सर्टिफिकेशन नाही आहेत. फॉर्म भरत असताना पण ते विचारतात की एनी स्पेशलाइज्ड कॉम्प्युटरमध्ये काही तुमचं झालंय का स्पेशलायझेशन, तुम्ही तिथं त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. MSCIT पण चालेल. ठीक आहे, झालं असेल तर माझं MSCIT झालं आणि मोस्टली मुलांचं MSCIT झालेलं असतं. पण तेही नसेल झालं तर नो लिहिलात तरी तुम्हाला कुणीही काढून टाकणार नाहीये. ठीक आहे, फक्त त्यांना याच्यातून काय सांगायचंय की बाबा तुमची ऑनलाईन एक्झाम आहे राईट, तर तुम्ही कॉम्प्युटर सोबत फॅमिलियर असलं पाहिजे. दॅट्स इट, एवढाच एक कन्सर्न आहे. त्यांनी सर्टिफिकेशन जरी मेन्शन केलंय तर माझ्याकडे सर्टिफिकेट नाहीये म्हणून फॉर्म नाही अप्लाय करायचे अशी चूक करू नका. त्यांना कोणतंही स्पेशलायझेशन सर्टिफिकेट नको आहे कॉम्प्युटर मधलं. असेल वेल अँड गुड दॅट यू आर फॅमिलियर विथ दॅट सिस्टम. ठीक आहे, नेक्स्ट हे एज्युकेशनल क्रायटेरिया क्लिअर आहे सर्वांना. त्याचबरोबर GBO जनरल बँकिंग ऑफिसर, याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक्सपिरियन्स पहिल्या सगळीकडे काहीच एक्सपिरियन्स नव्हता, पण इथे तुम्हाला बघायला मिळेल 2 इयर्स ॲज अ ऑफिसर इन बँक और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. कोणीतरी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या इथे ऑफिसर्स केलं असेल किंवा बँकमध्ये असेल, त्यांना 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर ते इथे GBOच्या डिरेक्टली GBO साठी अप्लाय करू शकतात. फॉर्म फिलअप करताना तिथे तुम्हाला ऑप्शन येतात. आता तुम्ही ऍट ए टाइम क्लर्क आणि PO दोन्ही एक्झामला अप्लाय करू शकता का, तर येस. ठीक आहे, तुम्ही क्लरिकलला पण करू शकता आणि POला पण करू शकता. आता याच्यामध्ये मात्र तुम्हाला 50% मिनिमम क्रायटेरिया, मग अशी आपण जे क्रायटेरिया बघितले तिथे पर्सेंटेज होते का, नाही. सो पर्सेंटेज क्रायटेरिया कुठेच नाहीये, फक्त GBOच्या इथे 50% तुम्हाला डिमांड केलेलं आहे. सो GBO थ्रू फॉर्म भरणार असाल तर लक्षात ठेवा की तुम्हाला 50% ग्रॅज्युएशन मध्ये ऍग्रीगेट जी आहे ती पाहावी आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये मात्र इकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 1 इयर इन दिस रिलेव्हंट फील्ड. सो हे डिटेल इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग टू द स्पेशालिस्ट ऑफिसर. सो मी तुम्हाला नेहमी म्हणत आली आहे की IT असू दे, लॉ असू दे, ॲग्रिकल्चर किंवा HR अँड पर्सनल, मार्केटिंग डिपार्टमेंट, तर यासाठी ना प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये काही ना काही वॅकन्सी असतात. तुम्ही SO मधून जर बँक जॉईन केली, तिथे तुम्ही एक्सपिरियन्स घेतला तर तुम्ही कुठेही स्विच करू शकता. ठीक आहे, इकडे एक्सपिरियन्स बेसवरती आहे, तिकडे फ्रेशर्सचा एंट्री आहे. सो फ्रेशर्स थ्रू एंट्री करून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या बँक्समध्ये जे तुम्हाला हवंय तिकडे अप्लाय करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. सो ह्या सगळ्या वॅकन्सी मिळून तुम्ही लॉ ऑफिसर बघू शकता 9,995 आहेत टोटल सर्व मिळून. तर याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट साठी सुद्धा आहे 1 इयरचा एक्सपिरियन्स विचारलाय. लॉ साठी पण 50% मिनिमम मार्क्स पाहिजेत आणि डिग्री असली पाहिजे. त्यासाठी पण 2 इयर्स ॲज अन ॲडव्होकेट अँड शुड हॅव वर्क ॲज अ लॉ ऑफिसर. ठीक आहे, सो त्या रिगार्डिंग तुम्हाला एक्सपिरियन्स असले पाहिजे. पण अगेन मी तेच म्हणेल, आपला फोकस कुठे आहे सध्या, क्लरिकल आणि PO एक्झामकडे. सो आता जो एक्झाम पॅटर्न आहे तो आपण डिस्कस करूयात. पण एक्झाम पॅटर्न बघण्या अगोदर जो मायनर चेंज बद्दल मी बोललीये तो एक्झाम पॅटर्न रिलेटेडच आहे. सो तिकडे जाण्याआधी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतात जे नोटिफिकेशन मध्ये तुम्ही रीड केल्या पाहिजेत. तर ते कोणकोणते असतात, तर हे पूर्ण जे आहे नोटिफिकेशन मध्ये एक्सपिरियन्स वाईज सिनियर वगैरे मेन्शन आहे. ह्या गोष्टी
तुम्ही एकदा रीड करून घ्यायचे जर तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करत असाल तर. इथे एक नोट पॉइंट दिलाय. काय दिलंय नोट पॉइंट? All the educational qualification mentioned should be from a university, institute, board and recognized by government of India. या थ्रूआउट द नोटिफिकेशन मध्ये एक गोष्ट तुम्ही खूप कॉमन बघाल आणि खूप हायलाइट केलेल्या बघाल, रिलेटेड टू डॉक्युमेंटेशन. इथे डॉक्युमेंटेशन मात्र तुमचे क्लिअर पाहिजे. तुम्ही जर फॉर्म भरताय ओबीसी कॅटेगरी मधून तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनलचे त्या पूर्ण सर्टिफिकेट्स असले पाहिजे. नाही माझ्याकडे नाहीये पण मी भरले नंतर काढू, नाही. जर तुमचं बॅचलर डिग्री तुम्ही मेन्शन करताय तर त्यांनी काय सांगितलंय, द रिझल्ट शुड हॅव बीन डिक्लेअर्ड ऑन ऑर बिफोर 27 जून 2024. नाहीतर असं म्हणाल आत्ताच एक्झाम दिली आहे, मेन्स कधी येणार आहे रिझल्ट पूर्ण डिसेंबरमध्ये, मग काय लागेल की सप्टेंबरमध्ये रिझल्ट, काय फरक पडतो, फॉर्म भरून घेतो मी. पण फॉर्म भरताना लागणारे पर्सेंटेज कुठून भराल, बरोबर आहे, ते तर तुम्हाला माहिती नाहीये. सो एक तर 27 जूनच्या अगोदर आला पाहिजे तो रिझल्ट, तरच तुम्ही तो फॉर्म भरू शकता. ठीक आहे. सो डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल सगळीकडे बोल्ड करून व्यवस्थित तुम्हाला त्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. आणि पर्सेंटेज क्रायटेरिया नाहीये, त्यामुळे पर्सेंटेज सिंपली बघा. पर्सेंटेज मध्ये इथे सांगते, इथे दिलेलं आहे पर्सेंटेजचं. तर तुमची पर्सेंटेज असेल फॉर एक्झाम्पल 63.20. आता त्या 20 साठी तुम्ही 64 लिहाल का? नाही. ऑब्विसली 0.5च्या पुढे असेल तरच तुम्ही ते राऊंड कराल, बरोबर. एक तर तुम्ही 63 लिहा किंवा आहेत ते ॲज इट इज लिहा, पण कधीही 64 वगैरे असे चुकीचे पर्सेंटेज मेन्शन करू नका. त्याने काय होईल, तुम्हालाच डॉक्युमेंटेशनला पुढे जाऊन थोडंसं डिफिकल्टी येईल. सो पर्सेंटेज क्रायटेरियाच नाहीये, त्यामुळे आहे ते पर्सेंटेज टाकण्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम असला पाहिजे का? नाही. जर त्यांना खरंच पर्सेंटेज तेवढे हवे असतील तर त्यांनी तो क्रायटेरिया मेन्शन केला असता. सो जे मार्क्स आहेत तुमचे फिलअप करा, ते कुठेही बोर्डवरती डिक्लेअर होणार नाहीयेत. ठीक आहे. सो जस्ट फॉर्म भरून तुमच्यासाठीच आहेत, तुमच्या डॉक्युमेंटेशनसाठी. सो व्यवस्थित केअरफुली आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज. तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरताय तर मराठी लँग्वेज. तर मराठी लँग्वेज त्यांनी काय सांगितलंय, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी स्टडीड द लँग्वेज स्टेट इन स्टँडर्ड 10. म्हणजे आपल्या स्कूलमध्ये ती लँग्वेज तुम्हाला झालेली पाहिजे. आता हा जो पॅराग्राफ आहे मोस्टली त्या मुलांसाठी आहे जे आउट ऑफ महाराष्ट्र असून सुद्धा महाराष्ट्रामधून फॉर्म भरतात. तर त्यांना मात्र इथे थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन हा क्रायटेरिया बघायचा आहे. पण ही प्रोफिशियन्सी लँग्वेज कशासाठी, तर तुम्हाला ज्यावेळेस क्लरिकलची एक्झाम तुम्ही क्रॅक करता, एलपीटी टेस्ट लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. पण जर ऑलरेडी तुमच्या एज्युकेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी मराठीचं सब्जेक्ट असेल तर तुम्हाला तिकडे डिफिकल्टी येणार नाही. ठीक आहे. सो हे असे काही गोष्टी आहेत जे त्यांनी हायलाइट केलेल्या आहेत. आणि पहिल्या ज्या नोटिफिकेशन होत्या त्याच्यापेक्षा खूप छान नोटिफिकेशन आली आहे ही. कुठे कुठे हायलाइट त्यांनी इतकं छान केलंय की तुम्हालाही रीड करताना बरोबर त्या पेजवरती जाऊन रीड करायला सोपं आहे. त्यानंतर ऍप्लिकेशनची फी जी ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला फिलअप करायची आहे. तर ऑफिसर स्केल 1, 2, 3 म्हणजे जे क्लरिकल, पीओ आणि जीबीओ याचे जे फॉर्म्स आहेत त्याची फी आहे SC ST कॅन्डिडेट आणि PWD कॅन्डिडेटसाठी 175 रुपीज. जे मल्टीपर्पज रिलेटेड आहे इकडे मात्र क्लरिकलचे घेतले त्यांनी. ठीक आहे. इथे 850 आहे फॉर ऑदर्स. आता 850 काही काही जणांना ते पण खूप वाटतं, अजून प्रिपरेशन नाही झालंय एवढं 850चं कशाला फॉर्म भरा. पण जर तुम्ही स्केल वाईज किंवा पुढे जाऊन जे ग्रोथ आहे आणि जे करिअर आहे त्या मानाने मला वाटतं दॅट इज वर्थ इट. एवढं काही अवघड नाहीये, एवढं आपण पे करू शकतो कारण आपण प्रिपरेशनसाठीच किती करतो, बरोबर आहे. सो फीज तेवढा इश्यू नाहीये आपल्यासाठी. नेक्स्ट एक्झाम पॅटर्न. सो सगळ्यात जो एक मायनर चेंज बद्दल मी जे बोललेली आहे स्टार्टिंगला व्हिडिओच्या, की या नोटिफिकेशन मध्ये प्रिव्हियस नोटिफिकेशन पेक्षा एक मायनर चेंज पाहायला मिळाला, तो म्हणजे रिगार्डिंग टू द टाइम अलोकेशन, जो की सगळ्यात जास्त आपला फोबिया असतो की त्यालाच बरोबर त्यांनी यावेळेस हिट केलेलं आहे. तर काय आहे तर प्रिलिम एक्झाम.
आता एक्झाम पॅटर्न मध्ये एक गोष्ट बघून तर तुम्हाला सगळ्यात जास्त खुशी होत असेल, कोणती असेल ती? इंग्लिशच नाहीये. मला वाटलंच होतं. ठीक आहे. सो इंग्लिश नाहीये म्हणलं सगळ्यात मोठा फोबिया तिथेच थोडा कमी होतो, की चलो काही नाही तर रिझनिंग आणि कॉन्ट आहे. आणि आपल्याला टाइम जे तुम्ही बघितलं प्रिव्हियस मध्ये, तर 45 मिनिट्सचा कंपोजिट टाइम आहे. सो तुम्ही डिसाईड करत होतात की 45 मिनिट्स मध्ये कुणाला किती वेळ देत होता. ठीक आहे. स्टील नोटिफिकेशन मध्ये तसाच आहे अजून टाइम, बट आयबीपीएसचे जेवढ्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये कुठेही असा कंपोजिट टाइम नाहीये, एक्सेप्ट आरआरबी. फक्त आरआरबी ला आहे की तुम्ही डिसाईड करणार आहे की कुठे किती टाइम द्यायचा. तसं पण मुलं हाफ ऑफ डिवाइड करायचे किंवा 45 ला ते जास्तीत जास्त 22 आणि 23 या क्रायटेरियामध्येच ठेवत होते. पण आता हा एक डॉलरवाला जो साईन आहे तो मात्र ह्या नोटिफिकेशन मध्ये न्यू आहे. इथे ड्युरेशनच्या पुढे पण डॉलर साईन दिले. तर या डॉलरचं मिनिंग काय आहे, तर त्यांनी सांगितलं आयबीपीएस रिझर्व द राईट. बघा आयबीपीएसनी ते राईट्स ठेवलेले आहेत टू मेक द ड्युरेशन ऑफ टेस्ट सेपरेटेड फ्रॉम each स्टेप. So this will be duly communicated to candidate in the information handout. ठीक आहे. सो काय आपल्याला याच्यामधून कळतं की ह्या टेस्टना सेपरेटेड सुद्धा ते करू शकतात. ते राईट्स आयबीपीएसनी स्वतःजवळ ठेवलेलं आहे. आता कन्फ्युजन मुलांचं काय होतं की मग सेपरेट केलंय तर कसं होणार? एक तर दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर 22 23 कराल, हे पण एक आहे. पण एकाला 1 मिनिट जास्त आणि दुसऱ्याला कमी, हे पण नाही होणार. सो हे जे काही बायफिकेट केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी करताना 22.5 पण आजपर्यंत कधी पॉइंट मध्ये टाइम अलॉट झाला नाही आयबीपीएसच्या हिस्ट्रीमध्ये. सो आता ते थोडंसं आहे की आता हे कशा पद्धतीने येईल. सो याच्यावरती पण खूप गोष्टी बोलता येऊ शकतात, पण मला असं वाटतंय की काही गोष्टी आपण थोड्याशा कन्फर्म जाऊयात, विथ स्ट्रॅटेजी जाऊयात. पण एक स्ट्रॅटेजी क्लिअर ठेवा की जो काही टाइम असेल तो तुमच्याकडे 22 आहे. एक एक्स्ट्रा येऊ दे मिनिट, काही हरकत नाही, कुठेही येऊ दे, जो पण असेल. किंवा असं येऊ शकतं की टायमिंग जास्त येईल तुम्हाला कुठल्या तरी एका सेशनला, कारण आयबीपीएस मध्ये कधीही सब्जेक्ट्सला क्वेश्चन वाईज टाइम अलॉटेड होताना बघितलेलं नाहीये. म्हणजे एक गोष्ट एक बघितली तर तुम्ही कम्प्युटर अवेअरनेस पुढे जाऊन तुम्हाला मेन्समध्ये मी दाखवते, इथे तुमच्या लक्षात येईल. इथे कम्प्युटर नॉलेजचे 40 क्वेश्चन्स आहेत. टाइम अलॉटेड किती आहे? मार्क्स 20 आहे. सो इथे कंपोजिट आहे. सो आपल्याला टाइम अलोकेशन इकडे सुद्धा सपोज इथे पण 40 मिनिट आणि इथे पण 40 मिनिट. इज इट वर्थ इट की मी रिझनिंगला पण 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायला 40 मिनिट देते आणि कम्प्युटर नॉलेजला पण 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायला 40 मिनिट्स देते? नो. एक अशी गोष्ट आहे की कम्प्युटर अवेअरनेसला 40 म्हणजे एवढा वेळ आपण कायच करणार, बरोबर. आणि रिझनिंग मध्ये 40 मिनिट्स, किंवा जर मी कन्सिडर केले फॉर एक्झाम्पल इकडे मी घेतला 30 मिनिट्स आणि इथे घेतला 30 मिनिट्स, तर आता याच्यामध्ये बघा 30 मिनिट्स कम्प्युटरसाठी खूप आहे ना. सो मी जसं तुम्हाला आता म्हटलं की 30 मिनिट्स मध्ये आपण काय करणार, म्हणजे खूप जास्त झाला. आणि इकडचं काय करणार वेगळं आहे, 30 मिनिट्स मध्ये काय काय करणार, बरोबर आहे ना. सो या दोन्ही काय काय मध्ये खूप डिफरन्स आहे. इकडे खूप कमी आहे, इकडे जास्त आहे. सो आयबीपीएस नेहमी ते बॅलन्स करतं, ज्याला जितकी गरज आहे तितकाच टाइम अलॉट करतं. मग इकडे 20 असेल, इकडे 40 असेल. सो त्या पद्धतीने मला असं वाटतं की ते दोन्ही सुद्धा सब्जेक्ट जे आहेत यामध्ये हे कॅल्क्युलेशनचे असल्यामुळे दोन्हीला सेम टाइम देतील असं हे फक्त माझं सध्याचं अजम्पशन आहे. सो पुढे जाऊन याच्यावरती पण आपण जर सेपरेट टाइम झाला तर कशी स्ट्रॅटेजी चेंज करायची त्याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओवरती आपण बोलणार आहोत. ठीक आहे. सो रिझनिंग आणि कॉन्ट मध्ये 40 क्वेश्चनची 80 मार्क्सचा इथे पेपर असतो. जो कट ऑफ आहे तो जरासा आपल्याला ऍज कम्पेअर टू बाकी थोडासा जास्त बघायला मिळतो. जास्त का, कारण एकतर इंग्लिश नाहीये, कॅल्क्युलेशनचे सब्जेक्ट्स आहेत म्हणून. जर मी तुम्हाला लास्ट इयरचा प्रिलियम्सचा कट ऑफ सांगते, सो दॅट विल हेल्प यू टू की कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन केलं पाहिजे.
80 आउट ऑफ 46 महाराष्ट्राचं कट ऑफ आहे जनरल कॅटेगरीचं. ठीक आहे, 80 आउट ऑफ 46. जो जेवढा काही कट ऑफ आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ओडिसाचाच कट ऑफ जास्त आहे, लाईक 56 की 58 होता. आणि मिनिमम कट ऑफ अजून कोणाचं तरी आहे, मे बी बिहार 42 काहीतरी असेल. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा आपला 46 आहे. ठीक आहे, यामध्ये 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स सेम. सो हा जो चेंज झालेला आहे टाइम ड्युरेशन, जे इच टाइम अलॉटेड आहे, हे मात्र लक्षात ठेवा. ह्या गोष्टी पहिल्यांदाच नोटिफिकेशन मध्ये आलेल्या आहेत. नेक्स्ट, मेन्स. आता हे कशाबद्दल आपण बघतो, मल्टीपर्पज म्हणजे क्लरिकलची. सेम पीओ बद्दल पण आहे. आता त्याच्यामध्ये 200 मार्क्सची तुम्हाला एक्झाम आहे टोटल. याचा जो कट ऑफ आहे तो 71 आहे लास्ट इयरचा. किती? 71. सो मी अगेन तेच म्हणेन की इथे इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी, की तुम्ही कसं ॲक्युरसी लेवल मेंटेन करताय. टाइम ड्युरेशन तुम्हाला 2 आवर्सचा आहे. यामध्ये तुम्हाला कंपोजिट दिलाय, पण अगेन सेम, they have rights to make the time separated as well. ठीक आहे, सो रिझनिंगचे 40 क्वेश्चन 50 मार्क्स. सो 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स मेन्सला येतात. हे आपण टीचिंग मध्ये पण बघितलेले आहेत त्या टाईपचे क्वेश्चन, तर ते इथे रिझनिंग मध्ये येऊ शकतात. नेक्स्ट, कम्प्युटर नॉलेज 40-20. आता हे जे स्टार केलेलं आहे किंवा AB, हे काय आहे तर इंग्लिश लँग्वेज किंवा हिंदी लँग्वेज चूज करू शकता. महाराष्ट्रामधून आपण मोस्टली म्हणण्यापेक्षा सर्वजण इंग्लिश लँग्वेज चूज करतात. जे आउट ऑफ स्टेट आहेत त्यांच्यामध्ये मात्र हिंदी लँग्वेज ते चूज करतात. आपण इंग्लिशमध्ये 40 क्वेश्चन फॉर 40 मार्क्स. सो टोटल सब्जेक्ट किती आहेत यामध्ये तुम्हाला जे फॅमिलियर आहेत ते रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश, हे तुम्ही फॅमिलियर आहात. थोडंसं नवीन आहे कम्प्युटर नॉलेज. तर कम्प्युटर नॉलेजमध्ये काय विचारलं जातं, रिलेटेड टू MSCIT सिलेबस आहे. जास्त अवघड नाही. अगदी इनपुट आउटपुट्स, ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम याच्यावरती आहेत. ठीक आहे, क्वेश्चन जास्त अवघड नाही आहेत तुम्हाला. सो माझ्यासाठी तर मी तर म्हणेल की इथे जो कम्प्युटर अवेअरनेस आहे स्कोर करण्यासाठी इट जस्ट जॅकपॉट आहे तुमच्यासाठी. जेवढे मॅक्स स्कोर करता येईल कम्प्युटरमध्येच करा, GK मध्ये करा, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन्स मध्ये थोडेफार ॲव्हरेज जरी घेतले तरी चालतील. काहीच सॉल्व्ह करायचं नाही असं करू नका कोणताही सेशन. त्याचं रिझन म्हणजे सेपरेटेड कट ऑफ आहे, सेक्शनल कट ऑफ ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टचे सेक्शनल कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. सो हा झाला मल्टीपर्पज ऑफिसर मल्टीपर्पजचा फॉर्मॅट. नेक्स्ट इज ऑफिसर स्केल 1. स्केल 1 मध्ये तुम्हाला दिसतंय काय आहे, मेन्समध्ये 2 आवर्स आहेत. टाइम ड्युरेशन पूर्ण सगळं सेम आहे. मार्क्स अलोकेशन आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल ॲबिलिटीच्या जागी मात्र क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड झालेला बघायला मिळेल. म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण प्रिपरेशनसाठी ॲस्पिरंट्सनी त्या गोष्टी नोटीस करणं गरजेचं आहे स्ट्रॅटेजीसाठी. जर तुम्ही ते नोटीस केलं तर तुमच्या स्ट्रॅटेजी पुढे येणाऱ्या खूप क्लिअर आउट होऊ शकतात. कारण नोटिफिकेशनमध्ये काय काय बघायला लागतं, क्रायटेरियाज तुम्ही इलिजिबल आहात, पुढे जाऊन मी फॉर्म कसा भरायचा ते पण सांगणार आहे. जर फॉर्म भरताना डिफिकल्टी आली तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला नंबर पण आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, तुम्ही क्लासमध्ये विचारू शकता. सर्व गोष्टी इथे आपण सॉल्व्ह होऊ शकतात. पण हा जो अप्रोच आहे एक्झाम टुवर्ड्स, दॅट इज इम्पॉर्टंट. की न्यूमरिकल ॲबिलिटीचं क्वांट ॲप्टिट्यूड का झालं. जर तुम्ही क्लरिकलला बघितला तर कॅल्क्युलेशन जास्त असतात. मी बऱ्याच वेळ माझ्या बोलण्यातून खूप वेळा ऐकलंही असेल की इकडे कॅल्क्युलेशनचा पार्ट आणि इकडे ॲनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशनचा पार्ट जो आहे तो इकडे जास्त बघायला मिळतो. ठीक आहे, सो त्याच्यामुळे इकडे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बघायला. सो हा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅट तुम्हाला परत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती परत एकदा बघायला मिळेल. नेक्स्ट, मीडियम, एक्झामचं मीडियम काय राहणार आहे. सो तुम्ही बघा महाराष्ट्रामधून इथे इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी ही लँग्वेज दिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला इंग्लिशमधून करायचं आहे. मराठी आपल्याकडे क्लरिकलसाठी मराठी लँग्वेज सुद्धा आहे. ठीक आहे, हिंदी ह्या लँग्वेज तुम्हाला आल्या सुद्धा पाहिजेत बोलता. ठीक आहे, कारण तुम्ही इथून फॉर्म भरणार, जेव्हा सिलेक्ट होणार, बँकमध्ये जाणार, तर तुम्हाला कम्युनिकेशनसाठी ह्या लँग्वेज आल्या सुद्धा पाहिजे. फक्त नाही हे
ज्यावेळेस फॉर्म भरताना तुम्हाला 3 लँग्वेज येतात का विचारणार ते, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तर ते जेव्हा टिक मार्क कराल, पहिलं बघा की आपल्याला पण येतंय का. येतंय ना सर्वांना? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट पेनल्टी. ऑफकोर्स याबद्दल जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत ऍप्टिट्यूडचा पेपर कसा संपणार, बरोबर. प्रत्येक IBPSच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला पेनल्टी असणार आहे फॉर 0.5 मार्क्स. ठीक आहे, 1/4 1 क्वेश्चन 0.5 मार्क्स, म्हणजे 4 क्वेश्चन जर रॉंग आले तर तुमचे 1 मार्क डिडक्ट होणार. सो पेनल्टी बद्दल पण त्यांनी दिलेलं आहे. जर कॅन्डिडेटनी कोणतेच आन्सर मार्क केलं नसेल तर देअर विल बी अ नो पेनल्टी फॉर दॅट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट, कट ऑफ बद्दल आपण बोललेलो आहोत, पण एक छोटस याच्यामध्ये मी सांगणार आहे. नोटिफिकेशन आपण डिस्कस करतोय म्हणून यामध्ये जो 80-20 पॅटर्न आहे तो विसरायचा नाही, ज्याबद्दल आपण नेहमी बोलतो. 80% स्कोर जो आहे तुमचा मेन्सचा कन्सिडर होतो. कशाचा? मेन्स. आणि 20% जो आहे तो इंटरव्ह्यू. असे तुमची एक फायनल मेरिट लिस्ट लागते. आणि जो प्रिलियमचा स्कोर आहे तो फायनल मेरिट लिस्ट मध्ये कन्सिडर होत नाही. सो ह्या गोष्टी ह्या पूर्ण पॅसेज मध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही जे पॅसेज जे रीड करून तुम्हाला फक्त एक शॉर्ट मध्ये सांगते की याच्यामध्ये सगळं काय दिलेलं आहे. सो हे पण क्लिअर आहे गोष्ट. ओके. काही काही एक्सपिरियन्स लेवलचे जे कॅन्डिडेट्स आहेत, जसं आपण मगाशी बघितलं GBOची एक्झाम होती, त्यानंतर लॉ CAच्या होत्या, तिकडे सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू आहेत. मग ती सिंगल एक्झाम 200 मार्क्सची असेल, 100 असेल, डिपेंड्स प्रत्येकाचे फॉर्मॅट. जर त्या कॅटेगरीमध्ये कोणी असेल तर त्यांनी मात्र एकदा ती नोटिफिकेशन डिटेलमध्ये बघा, त्या गोष्टी पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील. ठीक आहे. सो स्कोर ऑप्टेन इन द ऑनलाईन एक्झामिनेशन, याच्यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन आहेत ज्या आपण डिस्कस केल्या. मेरिट ऑप्टेन ओनली इन द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी कन्सिडर फॉर द फायनल मेरिट लिस्ट. क्लिअर आहे हे पण गोष्ट. ओके. नेक्स्ट, इंटरव्ह्यू. जे इंटरव्ह्यू आहेत ते कोणकोणते, स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3. ह्या 3 गोष्टींसाठी तुम्हाला इथे दिसतंय का कुठे असिस्टंटसाठी, मल्टीपर्पज क्लरिकल एक्झामसाठी? नाही. सो इंटरव्ह्यू असतात ते किती मार्क्सचे असतात, तर तुमचे इंटरव्ह्यू हा 100 मार्क्सचा असणार आहे RRBचा. लँग्वेज कोणतीही असू द्या, काही हरकत नाही. मराठीमध्ये सुद्धा होतात, इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलायचं इंग्लिशमध्ये बोला. इट डिपेंड्स ऑन यू. ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तुम्ही पॅनल सोबत कम्युनिकेट करू शकता. ठीक आहे. नाव हाऊ टू अप्लाय. मी तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्राम चॅनलवरती. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. पण ह्या काही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. पेमेंट जे तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे. अप्लाय करत असताना तुम्हाला सेक्शन्स येतील. पहिला जो सेक्शन असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो पण अपलोड करायचा आहे. सो त्याची जी साईज आहे ती सुद्धा नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. सो आजच तो एक ड्राफ्ट रेडी करून मेलवरती ठेवा की एवढा एवढा साईज, म्हणजे नोटिफिकेशन आली की तो फोटो दरवेळेस तुम्हाला तो अपलोड करता येईल. ठीक आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स झाल्या तुमच्या की मग पुढे तुमचे एज्युकेशनल हे ते स्टेप वाईज एक 4 स्टेप मध्ये तुमचा फॉर्म कम्प्लीट होईल. ठीक आहे. कॅन्डिडेटचा फक्त ऑनलाईन मध्ये फॉर्म ऍक्सेप्ट होतो, ऑफलाईन नाही. ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेत. ओके. त्यानंतर वॅकन्सीज. आता वॅकन्सी 9995 असल्या तर फक्त महाराष्ट्राचे आहेत का? नाही, त्या ओव्हरऑल आहेत. आता महाराष्ट्रामध्ये दरवर्षीपेक्षा थोडेसे वॅकन्सी यावर्षी कमी बघायला मिळाले, पण याचा अर्थ असं नाहीये की ते इन्क्रीज नाही होणार. नॉट रिपोर्टेड म्हणून आलेलं आहे बँक समोर. तुम्हाला अजून तिथे वॅकन्सी इन्क्रीज होताना दिसतील, किंवा ज्या आहेत त्यापैकी मी एक आहे म्हणून अभ्यास केला तरी चालेल. कारण मग सगळ्यांनीच तसा विचार केला तर मग ते वॅकन्सी कधी फिलअप होणार, बरोबर आहे की नाही. तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण आणि विदर्भ कोकण 99 आणि 73 बॅकलॉग सुद्धा आहे. सो ते इन्क्लूड करून तुम्हाला जवळपास मी म्हणते 200 पर्यंत क्लरिकलच्या बघायला मिळतील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऑफिसर स्केल 1 ची महाराष्ट्र ग्रामीण बँक, तर तिथे 75 आणि 49 आहे. तिथे जास्त बॅकलॉग नाहीये. सो कम्पेअर टू क्लरिकल इथे थोडेसे कमी आहे. पण हे जे इथे 00 दिसत आहेत किंवा या ठिकाणी जे डिजिट दिसत आहेत 75, हे इन्क्रीज होऊ शकतात. ठीक आहे, पुढे जाऊन सुद्धा.
त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा याचा. कट ऑफ पण अवघड नाहीये, एक्झाम पण इझी आहे. आणि जर तुम्ही IBPS PO किंवा येणाऱ्या कोणत्याही एक्झामला टार्गेट करत असाल तर सेल्फ अनालिसिस साठी पण ही एक्झाम बेस्ट आहे, की आतापर्यंत आपला स्टडी किती झालेला आहे किंवा मला एक्झाम देऊन बघायची आहे. तुम्ही डिरेक्टली तुमची जी टार्गेटेड एक्झाम आहे ती द्यायला गेलात तर मे बी दॅट विल बी कॉस्ट यू 1 इयर, तुम्हाला पूर्ण थांबावं लागेल. त्यामुळे आत्तापासून येणाऱ्या प्रत्येक एक्झामचे फॉर्म्स भरा, तुम्हाला एक्झामचा अप्रोच कळेल, टाइम मॅनेजमेंट तुमचं कसं होतंय, जे तुम्ही इथे इमॅजिन करताय की मी असं करेल तसं करेल ते तुमचं खरंच अप्लाय होतंय का त्याच्यामध्ये. सो हे एक रिअल टाइम चेक मिळेल. आतापर्यंत माझा एवढा स्टडी झालेला आहे. ऑगस्टला एक्झाम आहे, सो तुमचा बऱ्यापैकी स्टडी होऊ शकतो. तुम्ही हा फॉर्म भरला पाहिजे. जरी तुम्ही ॲज अ बिगिनर असाल तरी तुमचं एक अनालिसिस होईल की बाबा मला कितपत जमत आहे, माझा किती ग्राफ आहे आणि अजून मला माझ्या टार्गेटेड पोस्ट पर्यंत जाण्यासाठी अजून किती मेहनत केली पाहिजे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक्झाम सेंटर जे आहे प्रिलियमचं, मी मोस्टली इथं तुम्हाला महाराष्ट्राला हायलाईट करून सांगते. सो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रिलियमसाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे. सो तुमच्या जे तुम्हाला नियर अबाउट जवळपास पडेल तिथे तुम्ही प्रिलियमचं सेंटर द्या. तुम्ही जे सिटी निवडाल तिथेच तुमचं येणार आहे. नाहीतर तुम्ही आत्ता निवडणार कोल्हापूर, नंतर म्हणणार नाही मला पुण्यात हवंय, मी त्या दिवशी पुण्याला जाणार. नाही, चेंज करून मिळत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे असे कॉल सुद्धा आम्ही पिकअप केलेले आहेत म्हणून सांगते. ठीक आहे. फॉर्म भरलेला आहे, सबमिट झालेला आहे, फॉर्मची डेट संपली आहे, पण मॅम आता मला एक्झामचं प्रिपरेशन झालेलं नाहीये आणि मी एक्झामला नाही जाऊ शकत, तर मला फी रिफंड पाहिजे. नो, देअर इज नो सच अ पॉलिसी. त्यासाठी तर इतकी मोठी नोटिफिकेशन दिली आहे ना त्यांनी. सो म्हणून रीड करायचंय आपल्याला ह्या गोष्टी. कधीही तुम्ही फॉर्म फिलअप करून एकदा सबमिट केलात, जरी ती ऍप्लिकेशनची डेट नसेल संपली तरी सुद्धा तुमची अमाऊंट रिफंड होणार नाही. सो अशा कुठल्याही गोष्टी करू नका. नाही मॅम मी आजारी आहे, माझं पुणेचं सेंटर बदलून मला संभाजीनगर मिळेल का, ते माझ्या पण हातात नाही. ठीक आहे. सो जिथे सेंटर येईल तिथे तुम्हाला जावंच लागेल. एक तर तुम्ही जाऊ नका एक्झामला जर तुम्ही खूप आजारी असाल, पोचू शकत नसाल, किंवा तुम्ही 2-3 दिवस आधीच त्या ठिकाणी जाऊन थांबा जेणेकरून तुम्ही तिथे, किंवा आपलं जवळचं स्टेट घ्या ना, काय अवघड आहे प्रिलियमसाठी. आणि मेन्स मध्ये मात्र तुम्हाला हे ऑप्शन्स आहे. ठीक आहे. सो त्यांनी सर्व गोष्टी मेन्शन केल्यात, फक्त रीड करा. अपलोड करताना डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत फॉर्म भरताना. फर्स्ट, हिज ऑर हर फोटोग्राफ. जसं मी तुम्हाला म्हटलं किती ह्याच्यामध्ये पाहिजे, किती काय साईज असली पाहिजे फोटोची, प्रॉपर नोटिफिकेशन मध्ये दिलंय, रीड करा. मी टेलिग्रामवरती नोटिफिकेशन पोस्ट करते. त्यानंतर सिग्नेचर, ते पण त्यांनी मेन्शन केलेलं असेल. सिग्नेचर ड्रॉ करा, फोटो क्लिक करा, त्या साईज मध्ये त्याला अपलोड करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि त्यानंतर थंब इम्प्रेशन, थंब एक, हे सगळ्या गोष्टी एकाच वेळी करा. तुमच्या मेलवरती तो सेव्ह करून ठेवा ड्राफ्ट. नेहमी एक्झाम आली की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बँकिंगच्या लागणारच आहे. सो लेफ्टचं थंब इम्प्रेशन लागेल, कारण तुम्ही ज्यावेळेस एक्झाम मध्ये जाणार तिथे पण थंब द्यायचा आहे. तर मला हात नाही घाण करायचं, जर दे रे तुझं थंब, आज मी तुझा अपलोड करतो, नो, अशा गोष्टी करू नका. सिग्नेचर, मला आज सिग्नेचर दुसरी ट्राय करायची नाही, मॅच झाली पाहिजे तिथे एक्झाम सेंटरला. ठीक आहे. फोटो, माझा हा इन्स्टाचा फोटो छान दिसतोय, मला तो टाकायचा आहे, पण उद्या गेल्यानंतर तुम्ही पण तसे दिसले पाहिजे. ठीक आहे. नाही तर तिथे फोटो वेगळा आहे आणि तुम्ही दिसताय वेगळं, ते डायरेक्ट रिजेक्ट करतं स्कॅन करताना फेस. सो ते पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हँड रिटन डिक्लेरेशन, मी सेपरेटली काय करते की हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देते, जेणेकरून तुम्हाला तेच फक्त स्वतःच्या हँड रायटिंगने लिहून अपलोड करता येईल. तिथे डॉट डॉट दिलं ना मी, तुम्ही पण डॉट डॉट नाही लिहायचं. आय डॉट डॉट हिअर बाय डिक्लेअर असं असेल ना, मी डॉट डॉट का देते, कारण तुम्ही तिथं स्वतःचं नेम लिहावं म्हणून. काही काही मुलांनी ते डॉट डॉट सहित अपलोड केलंय. सो अशा गोष्टी खरंच करू नका. ठीक आहे. सो अशा गोष्टी जर सिले मिस्टेक्स कराल तर मात्र तुम्हाला तिथे एक्झाम देताना जो टाइम ड्युरेशन आहे एंट्री करताना तिथे थोडंसं ट्रबल होऊ शकतं. सो व्यवस्थित ह्या गोष्टी टाइम घेऊन करा. 27 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. ह्या सगळ्या अपलोड करायला लागतील. आणि सर्टिफिकेट
जे काही स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन करायला सांगितले असतील अपलोड, तर मोस्टली आता तुम्हाला कोणतेही सर्टिफिकेशन लागत नाही. हा जो क्लॉज आहे हा क्लॉज रीड करा. इफ यू बिलॉंग फ्रॉम दिस क्लॉज देन ऑल्सो यू कॅन अप्लाय. ठीक आहे. सो ज्या अपडेट्स आहेत आता, ही नोटिफिकेशन, अप्लाय करण्याची लिंक, सर्व गोष्टी मी टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. टेलिग्राम चॅनलचं आपलं नाव तुम्हाला माहिती आहे, एक्सलन्स ॲग्री. तुम्ही जॉईन करा, त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द अपकमिंग नोटिफिकेशन सुद्धा पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि काहीही डाऊट असेल तर या नंबरवरती तुम्ही विचारू शकता. फॉर्म फिलअप करताना डाऊट क्लिअर करूनच फॉर्म भरा. डाऊट असताना मनामध्ये फॉर्म भरायला जाऊ नका. चुकीची एक इन्फॉर्मेशन सबमिट झाली तर तुम्हाला एडिट करण्याचा ॲक्सेस तर आहे, कधीपर्यंत आहे पण तो 27, पण बऱ्याच गोष्टी एडिट नाही होऊ शकणार. त्यामुळे भरतानाच व्यवस्थित केअरफुली भरा. ठीक आहे. सो काही डाऊट आहेत रिगार्डिंग टू द नोटिफिकेशन? एनी डाऊट आहे? रिझल्ट, जर कोणाचा रिझल्ट फायनल रिझल्ट आलेला नसेल तर नका भरू फॉर्म. ठीक आहे. 27च्या आत आला तरच फॉर्म भरा, अदरवाईज राहू दे. पुढे येणाऱ्या IBPS PO भरायला लागेल तुम्हाला. इकडे ऑनलाईन एक आहे, मॅम माझं BSc ॲग्रिकल्चर झालं, अजून प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मिळालं नाही, ते जुलैमध्ये मिळेल, तर हा फॉर्म भरू शकतो का ॲज अ फ्रेशर? ॲज अ फ्रेशर तर तुम्ही भरू शकता, पण मला म्हणायचं तुमचं फायनल जे ॲग्रिगेट येतं ते जर आलं असेल पर्सेंटेज, तुमच्या रिझल्टची फायनल कॉपी, प्रोव्हिजनल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतर येऊ देत की, पण तो पर्सेंटेज रिझल्ट लागला आणि मला ग्रॅज्युएशनला 67.5% पडले, तुम्ही ते फिलअप करू शकता. डॉक्युमेंटेशन जे सबमिट करायचं असेल ते इंटरव्ह्यूच्या टाइमला, त्यावेळेस तिथे गरजेचं आहे तुम्हाला. इंटरव्ह्यूला जाताना किंवा तुम्हाला बँक जॉईन करण्याच्या आधी मेडिकल व्हेरिफिकेशन असेल त्यावेळी, आत्ता नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. सो त्या गोष्टी आल्या असतील तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. डन विथ द डाऊट? ओके. सो थँक्यू सो मच. थँक्स फॉर जॉईनिंग.